जयमालाबाईंना वंदन करण्यासाठी आम्ही मुद्दाम 1980 साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल या नाटकापासून आत्ता जे संगीत नाटक प्रचलित आहे त्याची मुहूर्त मेळ घेतली। गद्य आणि पद्य यांचा इतका सुंदर मेळ संगीत नाटकाशिवाय इतरत्र कुठेच दिसत नाही। किर्लोस्करांनी आपल्या नांदीत गाणी शाकुंतल रचित असं म्हटलेलं आहे, म्हणजे नाटकात गाणी घातलेलं नाही तर गाण्यातलंच हे नाटक आहे असं त्यांनी आपल्या नांदीतच सांगितलं। शाकुंतल हे नाटक कालिदासाच्या संस्कृत शाकुंतलवरून आलेलं आहे। या नाटकातली नायिका शकुंतला। साहित्य संघाने जो नाट्य महोत्सव केला तेव्हा शाकुंतल हे नाटक मोठमोठ्या कलावंतांना घेऊन सादर केलं। त्यात दुष्यंत होते जयराम शिलेदार आणि शकुंतला होत्या तेव्हाच्या प्रमिला जाधव, ज्या या नाटकानंतर जयमाला जयराम शिलेदार झाल्या। त्यामुळे शाकुंतल या नाटकाचं महत्त्व त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे। तर ही नायिका शकुंतला आश्रमात वाढलेली, आश्रमाच्या बाहेरचं जगच तिला ठाऊक नाही आणि अशा वेळी अचानक अनपेक्षितपणे तिची दुष्यंताशी भेट होते आणि आत्तापर्यंत कधीही मनात न उत्पन्न झालेले विकार तिच्या मनात येतात। तिचं तिलाच कळत नाही की आपलं काय झालं। जे संस्कार आत्तापर्यंत झालेले आहेत त्यामुळे ती दुष्यंताशी मोकळेपणे वागू शकत नाही, पण तो निघून गेल्यानंतर मात्र तिचं वेडं मन हळहळत राहतं। तिची ही भावावस्था इतक्या सुंदर रीतीने प्रकट करणारे हे पद आहे। प्रत्येक नायिका तिची जी पहिली एंट्री असते ती खूप लक्षवेधक असते। त्यांचं जे विद्याहरण नाटक आहे त्यातली जी देवयानी आहे तिला पडदा उघडतो तेव्हा सरस्वतीच्या रूपात बसवलेला आहे आणि सरस्वती पूजनाचा कार्यक्रम चालू आहे। ह्या सरस्वतीला दैत्यकुलात मदिरेचा नैवेद्य दाखवला जातो। दैत्यगुरु शुक्राचार्य यांची ही कन्या संजीवनी विद्येची प्राप्ती शुक्राचार्यांना झालेली असल्यामुळे दानवकुल अतिशय समर्थ झालेले आणि हीच विद्या प्राप्त करण्यासाठी देवलोकातून कचदेव तिथे आलेले आहेत। या कचदेवांना पाहून देवयानी त्यांच्यावर आकृष्ट होते आणि शुक्राचार्यांनी देवयानीला सांगितलं की कसंही करून कचदेवांना आपल्या संप्रदायात ओढून घे। आता ही जी संघर्षाची कथा आहे ती पहिल्या सरस्वती पूजनापासूनच सुरू होते, कारण कचदेवांना मदिरेचा तिटकार, त्यामुळे त्यांनी देवयानीला मदिरा स्पर्शसुद्धा करू नकोस म्हणून सांगितलं आहे आणि इथे देवीला दाखवलेला नैवेद्यच देवयानी घेत नाही। इथे पहिली संघर्षाची ठिणगी पेटते आणि मग जेव्हा जेव्हा देवयानी कचदेवांचा विचार करते तेव्हा तेव्हा त्यांच्या मधुमधुर वाणीची तिच्या मनावर धुंदी चढते। तिला कळत नाही या धुंदीला म्हणावं तरी काय। हिला मदिरेची धुंदी म्हणता येत नाही, कारण कचदेवाला तर मदिरेचा मनापासून येतो, तर ह्याला म्हणावं तरी काय। ही जी देवयानीची संभावावस्था आहे त्यासाठी ठुमरीच्या चालीवर आधारित एक सुंदर पद खाडीलकरांनी लिहिलेलं आहे। मधुमधुरा तव गिरा, हे सुद्धा आता आपण ऐकणार आहोत आणि या पदाचं वैशिष्ट्य आमच्या सगळ्यांच्या मनात असं आहे की जयमालाबाईंचं ते पद अतिशय लोकप्रिय झालेलं आहे। नाट्यसंगीताच्या प्रत्येक मैफलीत ते पद म्हणल्याशिवाय त्यांचा दरवेळेला आग्रह होत असे। तेच हे पद आहे। कुठे पाहायचं असेल तर त्या अर्थात आमच्या संगीत नाटकात प्रत्येक लेखकाची भाषा वेगळी,
प्रत्येकाच्या भाषेचं सौंदर्य वेगळं. भाषेचं सौंदर्य म्हटलं की सगळ्यांना आठवण होते राम गणेश गडकरी यांची. गंधर्व कंपनीची स्थापना झाल्यावर बालगंधर्वांनी गडकरी यांना सांगितलं की आमच्यासाठी एखादं नाटक लिहून द्या ना दे. त्या काळी स्वयंवरचं प्रयोग अतिशय जोरात चाललेले होते आणि त्यांची रुक्मिणी अतिशय लोकप्रिय झालेली होती. तेव्हा गडकरी बालगंधर्वांना म्हणाले, मी नाटक लिहून देईन, पण माझ्या नाटकात तुम्हाला फाटकन उघडं नेसावं लागेल. तेव्हा बालगंधर्व म्हणाले, फाटकन उघडंच काय, मी गोंडपाट नेसायला सुद्धा तयार आहे. आणि त्याच वेळी गडकरी यांनी एकच प्याला हे नाटक गंधर्व कंपनीला दिलं आणि या नाटकाने पुढे केवढा इतिहास घडवला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. बालगंधर्वांची सगळ्यात लोकप्रिय भूमिका कुठली अशी एक जन्मपत्र चाचणी घेतली होती. तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की शालूशैली नेसणारी, भरपूर दागिने घालणारी आणि उत्तम गद्य आणि अतिशय भारदस्त अशी पदं यांनी नटलेली स्वयंवरमधली रुक्मिणी सगळ्यात लोकप्रिय असेल. पण तसं झालं नाही. जनमताचा कौल होता एकच प्याला नाटकातल्या सिंधूला. आणि हे यश होतं बालगंधर्वांच्या अभिनयाचं आणि त्यांच्या अतिशय भावस्पर्शी अशा गायनाचं. एकच प्याल्यातली सिंधू ही आर्य पतिव्रता. पती सुधाकर हा चांगला सुशिक्षित एक छोटं बाळ असलेलं सुखी संसार चाललेला, पण कुठेतरी बिनसतं आणि पहिला एकच प्याला सुधाकर घेतो आणि मग त्याला दारूचं व्यसन लागतं. ही जी सुरुवातीची वेळ आहे तेव्हा बरेच दिवस माहेरी राहून सिंधू घरी परत आली आणि आल्यावर तिला सारखा एक अशुभ शंका येते की काहीतरी वेगळं झालं. आणि ही जी तिची हुरहुर आहे की आपल्या संसारात कुठेतरी मिठाचा कडा पडला आहे हे सांगणारं एक अतिशय मनाला भिडणारं हे सिंधूचं परत आहे. सुवर्ण तुला हे नाटक. काही प्रयोग झाल्यानंतर नाटकसंच बदलला आणि जयमालाबाईंनी त्यात सत्यभामेची भूमिका करायला सुरुवात केली. जयमालाबाई भूमिका करतात असं म्हटल्यावर त्यातल्या एका पदासाठी संगीतकार स्वर्गराज छोटा गंधर्व यांनी मुद्दाम वेगळी चाल दिली. बाईंच्या या नाटकातल्या पदांच्या ध्वनिमुद्रिका पण निघाल्या. आता आपण जे पद ऐकणार आहोत त्या पदाची बाईंची 3 मिनिटाची ध्वनिमुद्रिका आहे. या 3 मिनिटात गाणं कसं रंगवावं याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे ही ध्वनिमुद्रिका. नाट्यसंगीतात कायमच पटकन रंग भरणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि तेच सगळ्या पुढच्या लोकांसाठी आदर्श म्हणता येईल अशी ही ध्वनिमुद्रिका आहे सत्यभामेची. सुवर्ण तुला नाटकातली सत्यभामा ही कृष्णाची धाकटी राणी, जराशी अल्लड, थोडीशी मत्सरी. रुक्मिणी ही पट्टराणी आहे, ती तिला बऱ्याच वेळा सहन होत नाही आणि कृष्ण हे आपल्या एकटीचेच व्हावे ही तिची मनापासूनची इच्छा. तिने हट्ट धरलाय पारिजातकाचा आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी कृष्ण इंद्राशी झगडलाय आणि इंद्राकडून ते पारिजातकाचं झाड त्यांनी सत्यभामेला दिलं. ह्या गोष्टीचा सत्यभामेला जो काही गर्व आहे, अभिमान आहे की प्रत्येकाला तो पारिजातक ती दाखवते आणि त्या पारिजातकाचा जो सुगंध दरवळतोय तो जेव्हा जेव्हा ती बघते तेव्हा तिला कृष्णाच्या हसण्याची आठवण येते. अशी सुंदर कल्पना विद्याधर गोखले यांनी या पदात केली. तेच सत्यभामेचं हे पद अंगणी पारिजातक. पूर्ण झाली
त्यावेळी पण संगीत सौभद्राचा प्रयोग केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या प्रयोगाला सुभद्रा होत्या जयमालाबाई आणि 50 वर्षानंतरच्या खास प्रयोगासाठी पण त्याच सुभद्रा म्हणून उभ्या आहेत. आणि कुठेही त्यांच्या गाण्यात किंवा अभिनयात त्यांचं वय कुठेच दिसलं नाही आणि म्हणूनच म्हणतात की कलाकाराला वय नसतंच. पहिल्या अंकात सुभद्रेला मूर्छा येते आणि ती धाडदिशी खाली पडते. आम्ही सगळेजण विंगेत उभे होतो. जयमालाबाई पूर्ण त्यांनी सोडून दिलं आणि त्या धाडकन खाली पडल्या. आम्ही सगळे आत असे झालो. आत आल्यावर म्हटलं काय आहे? त्या असं तसंच म्हणतात मग सुभद्रा काय आधार घेऊन पडणार आहे का? मूर्छा आल्यावर अशीच पडली पाहिजे. हे कलाकाराचं जे काय पूर्ण झोकून देणं असतं ते महत्त्वाचं आणि तेच जयमालाबाईंनी आम्हाला सगळ्यांना शिकवलं. पुढे त्यांच्याकडनं लता आणि कीर्ती यांनी पण बालसौभद्रद्वारेच रंगमंचावर पदार्पण केलं आणि आता शिलेदारांची तिसरी पिढी जे संगीत नाटकाचे प्रयोग करते त्यांची पण सुरुवात संगीत सौभद्रच्याच प्रयोगाने झाली. त्यामुळे संगीत सौभद्र हे जसं कलाकार घडवतं तसंच रसिक प्रेक्षकही घडवत असतात. कारण अजूनही सौभद्राचा प्रयोग झाला की लोक नक्की येतात. ही किमया आहे अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्रेची. यातली नायिका सुभद्रा, तिचा विवाह तिचे मोठे बंधू बलरामांनी ठरवलाय दुर्योधनाशी, पण तिने मनोमन बोललाय अर्जुना. आता या राजकन्येची जी काय व्यथा आहे ती अशी उघड सांगूच शकत नाही. कारण त्या काळी वडील बंधूंना मला नाही हे लग्न करायचं असं सांगण्याची सोयच नव्हती. ती आपलं दुःख व्यक्त करते फक्त आपल्या सखीपाशी. हे दुःख व्यक्त करणारं जे पद आहे त्याची मूळ चाल आहे लावणीची. संगीत रंगभूमीवर आले. त्यांनी संगीत नाटकाचा बाजच थोडा बदलला. सामाजिक विषय, पदांची संख्या मर्यादित आणि नाटकाचा एकूण कालावधी नेहमीपेक्षा कमी अशी ही नाटकं त्या काळी पण लोकप्रिय झाली. त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक म्हणजे संगीत कुलवत. मास्तर कृष्णराव यांच्या संगीताने हे नाटक अतिशय गाजले. त्याचा विषय पण थोडासा काळाच्या पुढचाच होता. या नाटकाची जी नायिका आहे तिच्या पतीची नोकरी गेल्यामुळे तिला काहीतरी उत्पन्नाचं साधन हवं होतं. इतर कुठेच काही नोकरी करणं शक्य नव्हतं, पण गाता गळा होता. त्यामुळे ती चित्रपटामध्ये गेली आणि तिथे तिला उदंड यश मिळालं. पण त्या काळी चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रियांकडे समाज कसा बघायचा, समाज जाऊ दे घरचे लोक कसे बघायचे याचं फार सुंदर चित्रण त्याच्यात केलं. सासू सासरे नणंद हे कायम टोचून बोलणार, ही घरी काय वागत असणार, ही सिनेमातली नटी, ह्या सगळ्या गोष्टी तिला खूप त्रास द्यायच्या. त्यासाठी तिने सासू सासऱ्यांना मुद्दाम पत्र लिहून बोलावलेलं असतं की तुम्ही आमच्याकडे राहिला. आता या नाटकातली पदं काही कथानकातून फुलत आलेली किंवा कथानक पुढे नेणारी अशी नाही आहे, पण तरीसुद्धा ती गाजली. ते म्हणजे मास्तरांच्या ज्या चाली आहेत, लोकांना भावगीतासारख्या जरी वाटल्या तरी त्यात शास्त्रीय संगीताचा पाया आहे आणि ती वेगवेगळी पदं रंगवण्याची पद्धत आहे. आणि म्हणूनच ह्यावेळी जेव्हा तिला पत्र येतं की सासू सासरे आणि नणंद राहायला येतं तेव्हा तिला इतका आनंद होतो की तिला खात्री असते की मी त्यांचं मन जिंकी आणि मग माझा संसार सुरळीत होतो. ते पत्र वाचून ती जे पद म्हणते ते अतिशय लोकप्रिय झालेलं आहे. मैफल असो किंवा असा कार्यक्रम असो, मानापमान नाटकाचा समावेश झाला नाही असं होऊच शकेल. जयमालाबाईंचं सुद्धा मानापने नाटक फार आवडतं.
त्यांनी खूप वेगवेगळ्या धैर्यधरांबरोबर मामीने साकार केलं. त्या नेहमी म्हणायच्या की धैर्यधर ज्या पद्धतीने गातो त्या पद्धतीने मी माझी पदं रंगवते. रामभाऊ धैर्यधर असतील तर त्यांची पदं वेगळी असायची. स्वराला छोटा गंधर्व धैर्यधर असतील त्यांचं गायन वेगळ्या पद्धतीचं होतं. त्या पद्धतीने जयमालावली गायच्या. हे ऐकायला किंवा सांगायला इतकं सोपं वाटतं, पण ते किती कठीण आहे हे फक्त जयमालाबाईच करू जाणे. कारण ह्याच्यासाठी त्यांची जी संगीत साधना होती, जो आत्मविश्वास होता आणि आपल्याला जे सादर करायचं आहे त्याबद्दलचा जो विचार होता, हे सगळं महत्त्वाचं प्रत्येक वेळेला त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून आपल्याला जाणवायचं. आता मानापमानमधली भामिनी हे मानापमाने खाडीलकरांचं पहिलं संगीत नाटक. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांची प्रत्येक नायिका खास वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येते. आता जेव्हा मानापमान रंगभूमीवर आलं तेव्हा लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, कारण खाडीलकरांचं ते पहिलं संगीत नाटक होतं ज्याच्यात बालगंधर्व भूमिका करणार होती. तर त्यांनी पहिली एंट्री कशी केली, नटी सूत्रधार याच्यामध्ये फक्त सूत्रधार ठेवलं आणि तो जेव्हा तिला बोलावतो तेव्हा मी साप येणार नाही असा फक्त विंगेतून आवाज येतो. म्हणजे बालगंधर्वांचा आवाज लोकांना कळला पण ते बाहेर आले नाही. मग लोकांची उत्सुकता अजून ताणली गेली. हे जे नाट्य होतं ते खाडीलकरांच्या प्रत्येक नाटकात आपल्याला दिसतं. ही भामिनी लक्ष्मीपुत्राची मुलगी, तिला श्रीमंतीचा अतिशय गर्व. तिची मोठी बहीण पण श्रीमंत लक्ष्मीपुत्रालाच दिलेली, पण हिचं लग्न मात्र तिचे वडील धैर्यधराशी ठरवतात. तो सेनापती आहे, पराक्रमी आहे, पण ह्या सगळ्या लक्ष्मीपुत्राने एवढा श्रीमंत नाही. म्हणून ही भामिनी सुरुवातीला त्याचा अपमान करते, त्याला धिक्कारते आणि अपमानित होऊन तो धैर्यधर निघून जातो. त्याच्यानंतर तिचे बाबा तिला सांगतात की ठीक आहे, तुला लग्न नाही करायचं तर नको करूस, पण तू 2 महिने किंवा काही दिवस धैर्यधराच्या छावणीजवळ जाऊन राहा. तिथे गेल्यावर तिच्यामध्ये पूर्ण बदल होतो आणि पैशापेक्षा पराक्रम महत्त्वाचा हे तिला पटतं. ही जी भामिनीची व्यक्तिरेखा आहे ती खूप त्याच्यामध्ये विविध अंग आहेत. पहिल्यांदी श्रीमंतीचा गर्व असलेली, नंतर पराक्रमाचं महत्त्व समजलेली, त्याच्यानंतर तिला वाटतं की आता आपण धैर्यधराशी लग्न करू. तेव्हा धैर्यधरच सांगतो की मला नाही आता श्रीमंताशी लग्न करायचं, मी गरीब मुलीशीच लग्न करेन. तेव्हा ती परत गरीब होऊन धैर्यधराच्या छावणीच्या इथे जाते. म्हणजे ह्या ज्या मनोभावना बदलणारी भामिनी आहे, एखाद्या जादूचं झाड फुलत जावं तशी ही भामिनीची व्यक्तिरेखा आपल्यासमोर येते. आणि या व्यक्तिरेखेचा जो उत्कट बिंदू आहे, उत्कर्ष बिंदू आहे, तो म्हणजे तिला आपली चूक कळते. श्रीमंतीपेक्षा खरं प्रेम कसं महत्त्वाचं हे सांगणारी जे पद आहे त्याच्या आधी खाडीलकरांनी एक सुंदर सोबत लिहिलं. गद्यातून तो भाव पूर्णत्वाला न्यायचा आणि त्याची परिसीमा म्हणून एखादं पद टाकायचं, ही खाडीलकरांची शैली. गायन आणि अभिनय या त्रिगुणांनी नटलेलं नाटक म्हणजे संगीत स्वयंवर. भास्कर पुराणे या नाटकासाठी त्यांच्याकडचा शास्त्रीय संगीताचा खजिनाच रसिकांसमोर आणला. असं म्हणतात की या नाटकातल्या पदांपासून लोकांना शास्त्रीय संगीतातले राग ओळखता यायला लागले. स्वयंवर या नाटकाने लोकांच्या मनावर अक्षरशः गारूड केलं. फक्त मराठीच नाही तर इतर भाषेत सुद्धा स्वयंवर नाटक पाहण्यासाठी आवर्जून येत असत. या नाटकाची नायिका रुक्मिणी. रुक्मिणीचा स्वयंवर योजलेला आहे. रुक्मिणी आणि शिशुपाल या दोघांनाही श्रीकृष्ण तिथे यायला नको आहे, त्यामुळे त्याला आमंत्रणच पाठवलेलं नाही. पण
आमंत्रण नसताना सुद्धा श्रीकृष्ण तिथे आलेला पाहून रुक्मी आणि शिशुपाल यांचा वैराग्य भडकलेला असताना रुक्मिणी श्रीकृष्ण प्रीतीची फुलं उधळत रंगमंचावर येते. रुक्मिणीची ही पहिली एंट्री संगीत रंगभूमीवर अतिशय अजरामर अशी झालेली आहे. संपूर्ण नाटकभर जो कृष्णप्रीतीचा गंध दरवळत राहणार आहे त्याची सुरुवातीला झलक या रुक्मिणीच्या एंट्रीमधून दिसते. ही रुक्मिणी आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श बहीण, आदर्श सखी अशा स्वरूपात खाडीलकरांनी रंगवलेली आहे. जेव्हा रुक्मी तिला धाक घालतो की तू जर शिशुपालाशी विवाह केला नाहीस तर तुझ्या कुळाचा मी विध्वंस करेन, ही धमकी ऐकल्यावर रुक्मिणी काय म्हणते? तशीच कसोटीची वेळ स्वयंवराच्या मंडपात येते. कारण जेव्हा रुक्मिणी कृष्णाला माळ घालणार असं दिसतं तेव्हा रुक्मी तिथेच युद्धाला तयार होतो आणि तू तरी नेलं पाहिजेस नाही तर मी तरी नेलं पाहिजे अशी धमकी देतो. असा रणकुंड पेटलेला असताना हीच रुक्मिणी आपल्या विवेक विचाररूपी जगानं ते रणकुंड शांत करते. स्वेच्छेनं वर पसंत करण्याचा हक्क ती स्वेच्छेने गमावते आणि 1 वर्षानंतर स्वयंवर पुन्हा होईल असं जाहीर करते. हे जे तिचं वागणे आहे त्याच्यातून तिची विचारी वृत्ती, आप्तेष्टांचं कल्याण करण्याची इच्छा आणि आपल्यामुळे रणसंग्राम होऊ नये यासाठी त्या क्षणी घेतलेला निर्णय, ही सगळी जी विचारशक्ती आहे त्यामुळे रुक्मिणीची ही व्यक्तिरेखा एका वेगळ्याच उंचीला झाली. तिचं हे वागणं पाहून कृष्ण तिला म्हणतो की तू माझी फक्त कांताच नाहीस तर आजपासून तू माझी गुरु झालीस. ही जी खाडीलकरांची योजकता आहे ती इतरत्र कुठेही आपल्याला दिसत नाही. 1 वर्षानंतर वर्ष संपत आलं तरी कृष्णाने तिचं पाणीग्रहण केलेलं नाही. तेव्हा सगळेजण म्हणायला लागतात कृष्ण जळाला, कृष्ण नाहीसा झाला. पण रुक्मिणीला मात्र पूर्ण विश्वास आहे की कृष्ण येईल आणि माझं पाणीग्रहण करेल. याच आत्मविश्वासावर ती मनोमन गोकुळात जाऊन सुद्धा पोचली. राजकन्या पण विसरून एखाद्या गोपीप्रमाणे तिला कृष्णाबरोबर संसार करायचा. रुक्मिणीची पहिली एंट्री जशी आश्चर्यजनक किंवा लक्षवेधी आहे तसाच हा जो शेवटचा स्वप्नाचा प्रवेश आहे की ती समोर कृष्णाला बघते जरी कृष्ण समोर नसला तरी त्यावेळचं तिचं स्वागत त्यांच्या शब्दाने भास्कर बुवांच्या चाली आणि रुक्मिणीच्या येणाऱ्या पदाने.